डिस्ट्रीब्युशन ची जी काही खरेदी आहे, परचेस जी आहे, त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या लोकांकडनं तुम्हाला खरेदी करायची. सगळ्यात नंबर 1 आहे, जो डायरेक्ट डीलर आहे, C&F आहे. आणि हा तुमच्या लगतच्या जिल्ह्यापैकी कुठे ना कुठेतरी जवळपास असेल, तर त्याचा तुम्हाला ट्रॅक काढायचा आहे. तुमच्या लोकल डिस्ट्रीब्युटरकडनं तुम्हाला त्याचा नंबर मिळून जाईल. तर डायरेक्ट डीलर, त्याच्यानंतर दुसरं खरेदीदार असतो सब डीलर आणि तिसरा खरेदीदार असतो तुमचा लोकल जो डिस्ट्रीब्युटर आहे तो. कित्येकदा तर काय होतं मित्रांनो, की तुम्हाला ऐन वेळेला ऑर्डर आलेली असते, तुमच्याकडे तेवढ्या क्वांटिटीत तो स्टॉक नसतो. पण तुम्ही तुमच्या लोकलला सुद्धा अशा दोघं ठिकाणना तुम्ही आधीच बोलून घ्यायचे की माझ्याकडे हा स्टॉक कमी जास्त असत, त्यावेळेला मी तुमच्याकडे येईल. तुम्ही 2 पैसे त्याच्यामध्ये लावून मला तो स्टॉक देत चला. असा स्टॉक त्यांना देण्यामध्ये काही अडचण नसते, कारण त्यांनाही त्याच्यामध्ये ₹2चा फायदा होत असतो. तर आपण पाहिलं की 3 प्रकारे तुम्ही खरेदी करू शकता. एक तर थेट डीलर, त्यानंतर सब डीलर आणि लोकल डिस्ट्रीब्युटर. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो आपण पाहतोय थेट डीलर म्हणजे जो डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर आहे, याच्याकडनं तुम्ही ज्या वेळेला परचेस करता त्यावेळेला तुम्हाला काय अडचणी येतात. या डायरेक्ट स्टॉकिस्टचे काही नियमावली लावतात आहे तुम्हाला, की तुम्हाला एवढ्याच क्वांटिटीत घ्यावं लागेल, तुम्हाला 100 बॉक्स घ्यावे लागतील, 500 स्ट्रिप्स घ्यावे लागतील, अशा प्रकारे. आणि इथं काय होतं की तुम्हाला फायदा, की तुम्हाला रेटमध्ये डिफरन्स पडत नाही, किंवा तुम्हाला जो नेमका रेट आहे तो इथंच मिळतो. एक दुसरं सेकंड पॉझिटिव्ह थिंग याच्यामध्ये जर पाहायला गेलं, तर तुम्हाला प्रॉडक्ट अवेलेबल कायम असतात डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे. या महत्वाच्या 2 गोष्टी. तुम्हाला फायनल तुमचं डेस्टिनेशन हेच आहे, की तुम्हाला यांच्याचकडे येऊन उद्या खरेदी करायची कशी, याच्यासाठीच तुम्ही टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. नंबर 2 एरिया वाईज, सॉरी, नंबर 2 ला आहे सब डीलर. तर या सब डीलर मध्ये काय, की ह्या मोठ्या मोठ्या डिस्ट्रीब्युशन सारखंच तुम्हाला एक अंडरकटर किंवा सब डीलर मोठ्या प्रमाणात असतं. तर हे लोक काय करतात, लॉट स्कीम जे असतात या यांच्याकडनं परचेस करतात आणि तो नफा त्यांच्याकडे ठेवून आपल्याला हा सेल जो आहे, हा जो प्रोडक्ट आहे, हा डायरेक्ट डीलरच्या रेटमध्ये आपल्याला देतात आणि आपल्याला हव्या तेवढ्या क्वांटिटीत देतात. त्याच्यामुळं जेनेरिक मेडिसिन होलसेल चालू करताना तुम्हाला सब डीलर, सब डिस्ट्रीब्युटर हा अत्यंत महत्वाचा तुमचा व्यक्ती ठरू शकतो. कारण तुम्हाला तिथं रेटही मिळणार आहे आणि पाहिजे तेवढीच क्वांटिटी तो रेट मिळणार आहे. हा त्यातला मोठा फायदा. आता आणखी एक पॉईंट मी मगाशी मिस केला, जो डायरेक्ट डीलर आहे, याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट असं होतं की ॲट द एंड ऑफ इयर म्हणजे मार्च एंड यांचे काही स्कीम्स अलॉट करतात, की सपोज तुम्ही त्यांच्या डिव्हिजनच्या एखाद्या प्रॉडक्टला खरेदी केलेले आहे, की एक 3 लाखाची तुमची साधारण खरेदी झाली, तर ते फायनली काय करतात, ते आमच्याकडनं आणखी 2 लाखाची आपला ऑर्डर द्या. आम्ही काय करू, की तुम्हाला पूर्ण तुम्ही जे काही परचेस केले यावर किंवा ह्या नव्या 2 लाखाच्या मालावर तुम्हाला ऍडिशनल 10% डिस्काउंट. अशा लॉट स्कीम ज्या येतात त्या भविष्यात का होईना या तुमच्या फायद्याचे ठरतात. कारण याच्यामध्ये तुम्ही जो काही मार्केटला कधी रेट तोडून द्यावा लागला वगैरे अशा ठिकाणी तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. सब डीलरकडे प्रॉब्लेम हा असतो की तो कुठल्या एरियामध्ये आहे याच्यावर तुमच्या रेटला थोडा अफत होण्याचे चान्सेस आहेत, कारण तो तिकडनं माल आपल्यापर्यंत पोहोचवतो तो पेड माल नसतो, मला ट्रान्सपोर्टेशन त्याचं लागण्याचे चान्सेस. तर तसं तुम्ही म्युच्युअली त्याच्याशी बोलून घेऊ शकता. आणि थर्ड वन इज लोकल परचेसर. तर लोकल परचेसर तर तुम्ही कायम त्याच्याशी चांगले संबंध मेंटेन करा. त्यालाही कुठं अडचण येणार नाही किंवा त्याचंही नाव आपल्याकडनं कुठं खराब होणार नाही. अशा प्रकारेच तुम्ही मार्केटमध्ये तुमचा वावर ठेवा. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की परचेस मधले हे अत्यंत महत्वाचे विषय आहेत. परचेसच्या आणखी काही गोष्टी आहेत, जसं तुम्ही परचेस वर फोकस कराल तसं तुमचं मार्जिन ग्रो करणार आहे. हा नंबर 1चा मुद्दा आहे. तुमच्या पूर्ण पाचही मी तुम्हाला पुन्हा एकदा या पाचही सेगमेंट विषयी सांगतो. नंबर 1 परचेस, नंबर 2 सेल, नंबर 3 अकाउंटिंग, नंबर 4 सिस्टम अनालाइज आणि नंबर 5 मार्केटिंग, परचेस, पब्लिक रिलेशन्स. ठीक आहे. यातलं आपण आज पाहिलेलं आहे परचेस. परचेसमध्ये तुम्ही पाहता पाहिलं की 3 मी तुम्हाला सेगमेंट दिले. 3 मध्ये तुम्हाला आहे युनिफॉर्म सेलिंग प्रोडक्ट्स, एरिया वाईज सेलिंग प्रोडक्ट्स आणि न्यू इंट्रोडक्टरी प्रोडक्ट्स. या 3 आणि तुम्ही हे परचेस करतायत याचे आणखी 3 प्रकार सांगितले आहेत. एक डीलर, एक सब डीलर आणि एक लोकल परचेस. तर मला असं वाटतं की मी या व्हिडिओमधनं तुम्हाला जो काही परचेस हा मुद्दा आहे याचे एक ब्रीफ नोट देऊ शकलो. थँक्यू सो मच.